महाविकास आघाडीचे भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गोंदिया तालुक्यात प्रचार केला असून कार्यकर्त्यांनी डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यावर जेसीबी मशीनवरून फुलाचा वर्षाव केला। तब्बल 25 वर्षांनंतर ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा काँग्रेस पक्षाच्या पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे। 18व्या लोकसभेकरिता पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला निवडणुका होत असून भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली असून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत असून तब्बल 25 वर्षांनंतर या मतदारसंघात ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्याने मतदारांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळत आहे। तर डॉक्टर प्रशांत पडोळे हे गोंदिया तालुक्यात प्रचार करीत असताना त्यांनी मनरेगाच्या कामावर जाऊन मतदारांची भेट घेतली, तर काही गावात आठवडी बाजार असल्याने त्या ठिकाणी देखील जात मतदारांशी संपर्क साधत काँग्रेस पक्षाच्या पंजा निवडणूक चिन्हावर मतदान करण्याची विनंती केली। तर जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसा निवडणुकीच्या वातावरण देखील गावागावात तापू लागले असले चित्र पाहायला मिळत असून या निवडणुकीत नक्कीच बदल पाहायला मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी व्यक्त केला आहे।